शंभो महादेव शंभो महादेव शंभो महादेव शंभो महादेव शंभो नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? तर मागच्या साईडला तुम्ही बघू शकता आम्ही कुठे आलो आहे. आणि आज आम्ही एक फॅमिली ट्रिप काढलेली आहे, ते म्हणजे कोकण ट्रिप. कोकण ट्रिपमध्ये आम्ही आज कवर करणार आहोत हरिहरेश्वर. आणि आम्ही एक दिवस इथे राहणार आहोत आणि तिथून पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहोत आणि बॅक टू पुणे असा आपला प्रवास असणार आहे. तर चला. मंडळी, सकाळचे 6:30 पावणे 7 वाजले. बघू शकता सकाळचा हा नजारा. हरिहरेश्वरचा हा सकाळचा नजारा म्हणजे निसर्गाची एक अद्भुत भेटच असते. आम्ही किती लकी आहोत, आज आम्हाला सकाळची वेळ हरिहरेश्वरमध्ये अनुभवायला भेटली. एक गोष्ट खरी की जे निसर्गप्रेमी आहेत, योग ध्यान करतात, जे फोटोग्राफी करतात आणि जे शांततेच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हरिहरेश्वरचा हा सकाळचा व्ह्यू म्हणजेच एक अविस्मरणीय अनुभवच आहे. पहाटेच्या वेळी समुद्राच्या किनाऱ्यावर पसरलेली ती शांतता, हलकासा गार वारा आणि उगवत्या सूर्याची सोनेरी किरणे खरंच मनाला प्रसन्न करून टाकले. सकाळची वेळ होती म्हणून आहे ना, या ठिकाणी भक्तांची गर्दी कमी होती, त्यामुळे आम्हाला शांततेत दर्शन घेण्याचा अनुभव मिळाला. हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर. हरिहरेश्वर मंदिराचा गाभारा म्हणजेच गर्भगृह अतिशय पवित्र व शांततेचा अनुभव देणारा आहे. या गाभाऱ्यात भगवान शंकराची स्वयंभू शिवलिंग स्वरूपातील मूर्ती विराजमान आहे. गाभारा दगडी बांधकामाचा असून साधा पण अत्यंत तेजस्वी व आध्यात्मिक वातावरण असलेला आहे. गाभाऱ्यात प्रवेश करताच भक्तांच्या मनात आपोआप श्रद्धा, शांती आणि भक्तिभाव निर्माण होतो. या मंदिरामध्ये अभिषेक, पूजा, आरती केली जाते. विशेषतः श्रावण महिना, महाशिवरात्री आणि सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. गाभाऱ्यातील शिवलिंग हे हरिहरेश्वर, हरी विष्णू आणि हर शंकर यांच्या एकत्वाचे प्रतीक मानले जाते. म्हणून या ठिकाणाला देवदेवतांचा संगम असे म्हणतात. समुद्रकिनाऱ्याजवळ असल्यामुळे गाभाऱ्यात बसून केलेले प्रार्थना फार शांत, सकारात्मक आणि मनाला समाधान देणारा आहे. हरिहरेश्वर मंदिराचा गाभारा म्हणजे श्रद्धा, शांती, अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर. हरिहरेश्वर मंदिराला दक्षिण काशी असे म्हटले जाते, कारण जशी काशी वाराणसी उत्तर भारतातील अत्यंत पवित्र शिवक्षेत्र आहे, तसाच धार्मिक व आध्यात्मिक महत्त्वाचा दर्जा हरिहरेश्वराला दक्षिण भारतात मानला जातो. जय जय शंकर हर हर शंकर हर हर शंकर जय जय शंकर. तर आपण सकाळी लवकर उठलो, देवदर्शन झालं आणि आता आपण चाललो प्रदक्षिणा मारायला. आणि हे आम्ही फर्स्ट टाईम जातो आहे. मी, श्रुतिका, तू आलाच का गणेश? म्हणजे ऑलमोस्ट सगळेच आम्ही. तर लेट्स गो. तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रदक्षिणा मार्गमध्ये काय आमचा अनुभव असेल ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर साईट सीन. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कळस, समुद्र किनार आणि इथं बघू शकता सारंग मामा आणि दीदी. खूप लांब आहे. आत्ता आपण 10% पण चाललो नाही. या ठिकाणी बघू शकता मंदिर, सारंगी, गणेश आणि हे पूर्ण व्ह्यू ऑफ हरिहरेश्वर. सगळं रेसिडेन्शियल एरिया आहे.
कमर्शियल एरिया. आणि थोडंसं वर गेलं ना चालत चालत तुम्हाला अजून मस्त असं समुद्रकिनारा आपल्याला दिसतं. नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. कोकण म्हणलं की नारळाचे झाडं मोस्टली जास्त दिसतात, कौलारू घरं. तर खूप छान असं व्ह्यू दिसणार आपल्याला इथे. आता उन्हाळा असल्यामुळे ना घाम येत नाही, पण खूप गरमाई का ह्युमिडिटी म्हणू शकतो. तर आता जसं आपण वर जाऊ तसं आपण उजव्या साईडला आहे ना तिथं आपल्याला मस्त असं समुद्र पाहायला भेटणार आहे. सारंगी चालावं हेच आहे. इथे बघू शकता सारंग, मम्मी एवढंच आहे, काहीच नाही की मग मम्मी. हां पण आलं, जवळच आलं. आता तुम्हाला मस्त असं व्ह्यू दाखवतो. इथं बघू शकता हरिहरेश्वर हे बीच आहे. झाडं झुडपे असल्यामुळे दिसणार नाही, पण मी ट्राय करतो शेअर करायचं. आता खूप बघण्यासारखं आहे जे आपण यूट्यूबवरती किंवा फक्त फोटोमध्ये आम्ही जे बघितलं होतं त्यात आम्ही खरोखर पाहणार आहे. या ठिकाणी बघू शकता आता मस्त असा हा व्ह्यू. वन ऑफ द मोस्ट सिनिक व्ह्यू म्हणू शकतो आपण, जे खूप आतुरतेने आपण पाहत होतो. आता सगळेजण आता हळूहळू जातात. आणि हा जितकं पाहायला मस्त आणि छान दिसतं ना तेवढंच आपल्याला प्रिकॉशन घ्यायचं आहे. कारण की पायऱ्या इतके असं एकदम भक्कम नाही आहेत, थोडेसे कच्चे पक्के पायऱ्या आहेत. त्याच्यामुळे एकदम हळू जायचं आणि निवांत जायचं. तर चला, हां काढतोय मी. इथं आम्ही लास्ट टाईम आलो होतो त्यास फक्त आम्ही इथला हा व्ह्यू बघितला आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो लगेच रिटर्न. पण पौर्णिमा आता झालेली आहे, पाणीला जास्त भरती नाही आहे. त्याच्यामुळं आज आपल्याला खूप छान असं योग आलेलं आहे आणि इथे आपण प्रदक्षिणा मारणार आहोत. चला आता सगळ्यात मोस्ट छान असा व्ह्यू आपण बघूया. तर हे अशा पायऱ्या आहेत. इझी वाटतं पण नाही, जेवढं आपल्याला हा व्ह्यू इंटरेस्टिंग वाटतं जसं मी सांगितलं तेवढंच हा हेक्टिक पायरे. एक पायरी 1-1 फुटाचे आहेत. त्याच्यामुळं एकदम हळू जायचं आणि व्ह्यू आणि साईट एन्जॉय करायचं. ते तुम्ही बघू शकता. अशा ठिकाणी फोटोग्राफी, आता तुम्ही माझं बॅकग्राऊंड बघू शकता, खूप छान असं वॉल, असं भिंत म्हणू शकतो. आणि हा निसर्गाने केलेला आहे आणि ह्या निसर्गाचा आनंद घेताना काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता मी सुद्धा तुमच्यासोबत गप्पा मारत खूप हळू चालतो आहे, कारण की पायऱ्या तुम्ही अजून एकदा दाखवतो तुम्हाला, खूप असे टफ पायऱ्या आहेत. त्याच्यामुळं खूप हळू चालावं लागतं. कुठे कुठे लोखंडी बार पण आहेत, बघू शकता. हे असं आपल्याला थोडीशी काळजी घ्यावं लागणार आहे. आता तिथं आपल्याला इन्स्ट्रक्शन पण दिलेले आहेत की तुम्ही काळजीपूर्वक जा, स्वतःची काळजी घ्या, इतरांचीही काळजी घ्या असं. तर आपण इथून आलेलं तुम्ही बघू शकता किती टफ व्ह्यू आहे आणि इथून आपण खाली आलेलो आहे. आता इथं आपण सूचना वाचू काय ते. अशा प्रकारे हा व्ह्यू आहे, हा स्पॉट आहे. इथं काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की सेल्फी वगैरे काढू नका, फोटो काढत बसू नका, कारण की पाण्याचा अंदाज नाही आहे, कधी तो वाढेल आणि कमी होईल सांगता येत नाही. आणि जितकं लांबून तुम्ही इथे थोडंसं वेळ घालवचाल तेवढंच खूप छान आहे. तर चला आपण मी सुद्धा तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो, परंतु लांबूनच. तर या ठिकाणी बघू शकता सगळेजण आपलं समुद्राचा आनंद घेत आहेत. तरी अशा प्रकारे हर हर शंकर जय जय शंकर. हर हर शंकर. हर हर शंकर जय जय शंकर. हर हर शंकर. हे असं पाण्याचा अंदाज नाही करत, कधी वाढेल कधी नाही ते. आणि सगळे आपले वरती ह्याच्यावरती ना खेकडे खूप आहेत, बघू शकता. इथं मी तुम्हाला फक्त व्ह्यू दाखवतो, खेकडेच खेकडे. हां चला चला. कुठे? हां अरे इथे आहे की भरपूर.
त्या ठिकाणी बघू शकता खेकडेच खेकडे. तर अशा प्रकारे पाण्याचा अंदाज नाही कळत, कधी कुठं वाढू शकतो कधी कमी नाही ते. हां चला. हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर. प्रदक्षिणा मारतोय. हात पकडा गणेश. हां हे बघणं, हे दृश्य क्वचितच भेटतं आपल्याला, त्याच्यामुळं आपण जरा निवांत आपण वेळ घालवूया. आणि इथं बघू शकता किती असे कोरलेले दगड म्हणू शकतो आपण, पण हे समुद्राच्या लाटांमुळे हे असे झालेले आहेत. तर बघू शकता किती सुंदर असं दृश्य आहे. सारंगी चालतात, हे खूप छान आहे आपल्यासाठी. हे असं व्ह्यू आहे. आणि हे असं पाहायला खरंच भेटत नाही आपल्याला, परंतु आज पाण्याला जास्त भरती नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला इतकं सगळं काही पाहायला भेटतंय. व्ह्यू हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर. बस तिथं बस. अरे वा वा थांब ना, यांचं तर काढू पहिला. छान वास्तू. छान वास्तू. हरिहरेश्वरला दक्षिण काशी म्हटले जाते आणि येथील प्रदक्षिणेला फार मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे. जशी काशीची परिक्रमा पुण्यदायी मानली जाते, तशीच हरिहरेश्वराची प्रदक्षिणा दक्षिण भारतात अत्यंत पवित्र समजली जाते. हरिहरेश्वर दक्षिण काशी प्रदक्षिणेचे महत्त्व असे आहे की मोक्षप्राप्तीचा मार्ग. काशीप्रमाणेच हरिहरेश्वर क्षेत्र मोक्षदायी मानले जाते. येथे श्रद्धेने प्रदक्षिणा केल्यास जन्ममरणाच्या बंधनातून मुक्ती मिळते अशी आख्यायिका आहे. प्रदक्षिणेचं अजून एक महत्त्व असं आहे की आपल्याला हरी व हर या एकत्वाचे दर्शन घडते. पापक्षालन आणि पुण्यप्राप्तीसाठी ही प्रदक्षिणा घातली जाते. शंकर जय जय शंकर हर हर शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर. चल घे ना खा. फायनली प्रदक्षिणा मारून झालेला आहे. मला पूर्ण वल्ल झाला. मस्त असं दृश्य आहे समुद्र किनारीचा. असं आपण सेल्फी काढू शकतो. खूप छान असं बॅक साईडचं. तेवढं आज म्हणावं तसं गर्दी नाही आहे, कारण की आज आहे वीकडेजमध्ये आपण आलो आहे, त्याच्यामुळं गर्दी नाही आहे. विकेंडला असलं असतं इथे गर्दी असली असते, परंतु खूप छान असं समुद्राच्या लाटा. एकदा काय होईना नक्कीच हरिहरेश्वरला या आणि इथला हा साईट सीन म्हणू शकता, देवदर्शन म्हणू शकता आणि जमलंच तर तुम्ही इथं हॉल्ट करू शकता. भरपूर असे आपल्याला म्हणेल तसे इथं कॉटेजेस आहेत. डिपेंड आपल्याला कोणता हवा आपला चॉईस करू शकतो. आणि भक्त निवास पण आहे, ॲव्हरेज आहे, ठीक आहे. आम्ही भक्त निवासमध्येच राहिलो, त्यामुळं ठीक वाटलं आम्हाला, कारण की आम्हाला जास्त वेळ नाही घालवायचा होता आणि आम्ही आलोच उशिरा, त्याच्यामुळं जास्त एक्सपेन्सिव्ह घेण्यात पण अर्थ नव्हता, म्हणून आम्ही भक्त निवास घेतला. अशा प्रकारे आपण प्रदक्षिणा घालून सगळे आता थकले आहेत. आता काहीतरी नाश्ता मस्तपैकी करूया आपण आणि
पुढचा प्रवास कंटिन्यू. तर अशा प्रकारे आजच्या दिवसात आपण हरिहरेश्वर दर्शन केलेलं आहे. तर मंडळी, कसा वाटला हा व्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.